देशभरात 76व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह। प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। न्यूज 18 लोकमतवर पहा प्रजासत्ताक दिनाचं महाकव्रेज। प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर खास परेडचं आयोजन। भारतीय संस्कृतीसह सैन्य दलाच्या सामर्थ्याचं घडणार दर्शन। इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो असणार प्रमुख पाहुणे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण सोहळा पार। मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। नागपुरात संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण। कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती। प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक इमारती तिरंग्याच्या रंगात निघाल्या न्हाऊन। राष्ट्रपती भवनासह इंडिया गेटला आकर्षक रोषणाई, तर मुंबईत मंत्रालयालाही तिरंगी साज। प्रजासत्ताक दिनी देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था। ठिकठिकाणी वाहनांची तपासणी। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क। ओडिशातल्या पुरी समुद्रकिनारी साकारलं अनोखं वाळूशिल्प। वाळूशिल्पाद्वारे सुदर्शन पटनायक यांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून पद्म पुरस्कारांची घोषणा। कला क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार, तर मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर। प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांना मेट्रोची खास भेट। वन पुणे ट्रान्झिट कार्ड अवघ्या 20 रुपयात मिळणार। सवलतींमुळे प्रवास होणार सोयीचा। आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। कर्नाक पुलाचं गर्डर बसवण्याचं काम रखडलं। सर्व लोकल परेल स्थानकात थांबवल्या।